हॅलो एव्हरीवन, MST-CET 2025 रॅपिड स्टडीमध्ये आपल्या टॉपिकचं नाव आहे प्रोबॅबिलिटी. आपण काही क्वेश्चन्स बघणार आहोत CET ओरिएंटेड. त्यातला पहिला पॉईंट आहे हा ॲडिशन थिअरम. ॲडिशन थिअरम काय सांगतो? P ऑफ A युनियन B इज इक्वल टू P ऑफ A प्लस P ऑफ B मायनस P ऑफ A इंटरसेक्शन B. आता हा थिअरम कधी यूज करता येतो? समजा जर क्वेश्चनमध्ये दोन इव्हेंट असतील किंवा थोडक्यात सांगायचं दोन सॅम्पल स्पेस भेटत असेल. समजा आता काय दिले बघा, तरी आपण एक क्वेश्चन बघूया त्या टाईपचा. ठीक आहे, क्वेश्चन काय सांगतो बघा. फर्स्ट 6 फेस डाय विच इज नंबर्ड 1 to 6 इज थ्रोन, देन अ 5 फेस डाय विच इज नंबर्ड 1 to 5 थ्रोन. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट सम ऑफ द नंबर्स ऑन दी अप्पर फेसेस ऑफ द डाईस इज डिव्हिजिबल बाय 2 or 3. आता आपण पहिला इव्हेंट काय दाखवतोय? डिव्हिजिबल बाय 2. याचा अर्थ काय? असे पेरेस बघा ज्यांची सम केल्यानंतर 2 न भाग जातो. ठीक आहे, आपण बघूया. चला काय काय ते बघा. पहिल्यांदा 1 + 1 2 येतो, 1 + 3 1 + 5 लिहून घेऊया आपण. 1 + 1 1,3 1,5. परत खाली बघा 2 2 2 4 2 2 2 4. पुढे जाऊया आपण 3 1 3 3 आणि 8. 3 1 3 3 आणि 3 5. खाली बघा काय आलं? 4,2 4,4. इथे किती आलं? 5,1 5,3 आणि 5,5. खाली किती आलं? 6,2 6,4. ओके, किती बघा काउंट करूया आपण. काउंट करूया एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तुमचा N ऑफ A किती आला? 15 आला. आपलं काय विचारले? प्रोबॅबिलिटी ऑफ किती आलं? 15. आपण मध्ये काय करतो? आपण N ऑफ A डिवाइड करतो, म्हणजे किती आलं? 13 आलेलं आहे. ओके, आता पुढं काय विचारले आपल्याला? डिव्हिजिबल बाय 3चं विचारले. आपण काय करूया? B इज इक्वल टू नंबर्स बघूया आपण. बघा किती येते? 1 + 2 3 भाग जातोय. 1 + 4 किती येणार आहे? 5. लिहून घेऊया आपण. काय काय आलं? 1,2 1,4. नंतर काय आलं? 2 1 2 3 आणि 2 5. म्हणजे काय काय आलं बघा. इथं 3 डिव्हिजिबल जाणार आहे. 2 1 आला. नंतर किती आलं? 2 + 3 2 + 4. हा पण 3 भाग जातोय. बरोबर आहे. काय करायचं? 3 डिव्हिजिबल होणारे नंबर बघायचे. इथं बघा 1 + 2 किती आला? 3 3 भाग जातोय. 1 + 4 5 झाले, पण 3 भाग जात नाही. मी ते लिहिलेलं आहे, ते रफ करा. खाली बघू आपण. 2 + 1 किती आलं? 3 भाग जातोय. पुढचा नंबर आहे 2 + 2 4 येतो. 2 + 3 2 + 3 5 येतो. 2 + 4 किती आलं? 6. 2 5 जात नाही. इथं किती येणार? 3 + 1 4 येते. 3 + 2 5 येते. 3 + 3 किती आलं? 6. आणि 4 + 3 किती आलं? आणि 3 + 5 हा पण जात नाही. 4 + 1 4 + 2 6 होतोय. हा पण भाग जाईल. 4 + 3 किती आलं? भाग जाणार नाही. 4 + 4 8 4 + 5 9. हा जाऊ शकतो. परत 5 + 1 काय येतो? 6. तो नोट डाऊन करून घेऊ. पुढचा नंबर 5 2 7 येते. 5 + 3 किती आलं? 5 + 4 किती आलं? 9. परत 6 आणि 1 किती आलं? 7. 6 + 2 8 6 + 3 9. ओके, किती नंबर बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती आले? 10 आले. मग प्रोबॅबिलिटी ऑफ B किती आलं? 10/30. मी काय म्हटलं होतं? ज्या क्वेश्चनमध्ये दोन इव्हेंट असतील तर आपला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? P ऑफ A युनियन B इज इक्वल टू P ऑफ A प्लस P ऑफ B मायनस P ऑफ A इंटरसेक्शन B. आता आपल्याला काय काय मिळालंय? P ऑफ A तर मिळाला आहे, P ऑफ B मिळाला आहे. अजून काय माहीत पाहिजे आपल्याला? P ऑफ A इंटरसेक्शन B माहीत. आता इंटरसेक्शन म्हणजे काय? A आणि B मधले म्हणजेच काय? कॉमन नंबर्स कुठले कुठले. आता चेक करू आपले कॉमन नंबर्स कुठले कुठले आहेत. 1 2 2 1 नाही आहे. 2 4 आहे. परत 5 3 5 4 6 3 6 4 नाही आहे. 5 4 आहे का बघा. 10 30
आता आपलं काय करायचं आहे, पी ऑफ ए इंटरसेक्शन बी माहीत पाहिजे. आता कॉमन काय काय येते बघा, 1 5 आहे, नंतर काय येते बघा 2 4 3 3 4 2 आणि 5 1. किती नंबर आले, 5 आहे. आणि डिवाइड बाय काय करणार तुम्ही, 30. आता जो आपला फॉर्म्युला दिलेला आहे त्यामध्ये आपण सगळ्या व्हॅल्यू पुट करू. म्हणजे काय आलं बघा, पी ऑफ ए आपल्याला काय दिलं आहे, 15/30 मायनस 10/30 प्लस आहे इथं मायनस 5/30. जर कॅल्क्युलेशन केलं तुमचा आन्सर आहे 2/3. चेक करा आणि नोट डाऊन करून घ्या. चला आपला दुसरा क्वेश्चन आहे, इफ पी ऑफ ए इज इक्वल टू 3/8, पी ऑफ बी इज इक्वल टू 1/2, पी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 5/8 आहे. ठीक आहे, काय विचारले, पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता आपल्याला माहिती आहे की दोन इव्हेंट्स असला आपला एक फॉर्म्युला माहित आहे कोणता, पी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता मी असं करू शकतो, चेंज करू शकतो, जागा चेंज करा वाटल्यास, पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए युनियन बी. आता आपला पी ऑफ ए काय बघा, पी ऑफ ए आपला 3/8 आहे, पी ऑफ बी आपला 1/2 आहे आणि 5/8 आहे. कॅल्क्युलेशन केलं 3/8, आन्सर येईल 1/4. आता आपला दुसरं काय सांगितलं आपल्याला, पी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. काय विचारलं आपल्याला, पी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश विचारलेलं आहे. आता लक्ष द्या जरा, मी असं लिहू शकतो, ए युनियन बी डॅशचा कॉम्प्लिमेंट. म्हणजे आपल्याला काय दिलं, आपल्याला पी ऑफ ए युनियन बीची व्हॅल्यू आपल्याला आहे. ठीक आहे, एक फॉर्म्युला असतो बघा, पी ऑफ ए डॅश इज इक्वल टू 1 मायनस पी ऑफ ए. हाच फॉर्म्युला याच बेसिसवरती मी असं लिहू शकतो, पी ऑफ ए युनियन बी डॅश इज इक्वल टू 1 मायनस पी ऑफ ए युनियन बी. आपल्याकडे 1 मायनस पी ऑफ ए युनियन बीची व्हॅल्यू आहे, काय दिलं आहे, 5/8. याचं उत्तर असेल 8. आता माझ्यामध्ये तिसरा क्वेश्चन काय विचारलेला आपल्याला, पी ऑफ ए डॅश युनियन बी डॅश. हे तुम्हाला होमवर्कसाठी असेल, हे तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. चला आता एखादं थोडंसं एक्झाम्पल बघूया आपण. 3 dice are rolled if the probability of getting different numbers on the 3 dice is p/q. फर्स्ट काय करायचं, पहिल्यांदा आपण एन ऑफ एस काढून घेऊया. किती डाईस विचारलेले आहेत, 3 डाईस. ओके, मग आता 3 डाईस किती वेळा असू शकतो, फर्स्टसाठी 6, सेकंडसाठी पण 6, थर्डसाठी पण 6. म्हणजे किती आलं, 2 1 6. ओके, त्यांनी काय विचारले, गेटिंग प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग डिफरंट नंबर ऑन 3 डाईस. म्हणजे आता मला बघा 3 डाईस आहेत, फर्स्टसाठी किती ऑप्शन आपल्याकडे, 6. पण काय म्हणले, डिफरंट म्हणजे वेगवेगळे पाहिजेत. मग सेकंडसाठी ते एक फिक्स झाला, सेकंडसाठी किती आलं, 5 आणि 4. ह्याचं किती आलं, मल्टिप्लाय करा, किती आलं, 126. म्हणजेच तुमचा पी ऑफ ए किती आला, 126/216. म्हणजे आन्सर काय आलं तुमचं, 5/9. काय म्हणले, 3 डाईस p/q. म्हणजे तुम्हाला काय भेटलं, p/q. पीची व्हॅल्यू काय आली तुम्हाला 5, क्यूची व्हॅल्यू काय आली 9. आपल्याला काय विचारले, आर को प्राईम देन q मायनस पी विचारलेलं आहे. म्हणजेच काय आलं, q मायनस पी म्हणजे काय, 9 - 5 किती आलं, 4. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. थोडं क्वेश्चन समजून घ्या, अशा टाईपचे एक्झाम्पलसुद्धा तुमच्या एक्झाममध्ये पडू शकतात आणि नोट डाऊन करून तुम्ही घेऊ शकता. चला आपण पुढचं एखादं एक्झाम्पल बघूया. काय म्हणले बघा, लेट एन बी द सम ऑफ नंबर्स अपियर्ड व्हेन 2 फेअर डाईस आर रोल अँड लेट द प्रोबॅबिलिटी देन n-2, √3n, n+2 आर इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन k/48, देन k इज इक्वल टू. ओके, आता पहिला प्रश्न पडला असेल की जॉमेट्रिक प्रोग्रेशन काय असतं. आपल्याला माहीत आहे b² इज इक्वल टू AC. हा तुमचा ए आला, हा तुमचा बी आला, हा तुमचा सी आला, बरोबर. म्हणजे काय येणार बघा, √3n². ए काय आला तुमचा n-2, बी काय तुमचा n+2. जस्ट काय आलं बघा 3n. ओके, परत ह्याचं काय आलं, n² - 4. a मायनस बी, a प्लस बी काय असतो, a² - b². ओके, मग काय केलं बघा आपण, n² - 3n - 4 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग तुम्हाला रूट्स काय भेटले बघा, n-4, n+1 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय झालं, n इज इक्वल टू 4 आणि n इज इक्वल टू -1. हा कधीच पॉसिबल नाही, बरोबर आहे. प्रश्न काय विचारला होता आपल्याला, सम ऑफ नंबर. सम काय आलं आपल्याला, n इज इक्वल टू 4 आलं. आता काय म्हणले त्यांनी, लेट एन बी द सम ऑफ नंबर्स ॲपियर्ड व्हेन 2 फेअर डाईस. आता 2 फेअर डाईस सॅम्पल स्पेस काय असतो, 36 असतो, जसं आपण मगाच्या एक्झाम्पलमध्ये केलं होतं.
मग आता मला सांगा सम 4 सम असणारे पेअर्स कुठले कुठले आले हो, कुठले कुठले येणार आहेत 1 3 3 1 आणि 2 2 म्हणजे किती आलं, ह्याला आपण ए इव्हेंट मानू. पी ऑफ ए किती आलं 3/36. मग आता काय विचारले बघा, K/48 इज इक्वल टू काय आलं, K/48 आपण घेऊ शकतो, इज इक्वल टू K/48 घ्या, भाग घालवू शकता तुम्ही आणि आपला आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. आता क्वेश्चन काय बघा, हा क्वेश्चन थोडासा इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामसाठी सुद्धा. असे टाईपचे एक्झाम्पल खूप पडलेले पण आहेत, आलेले पण आहेत. आता क्वेश्चन बघूया आपण. ABC ट्राय टू हिट टार्गेट सायमल्टेनियसली बट इंडिपेंडेंटली देअर रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटीज ऑफ हिटिंग द टार्गेट आर 3/4 1/2 आणि 5/8. याचा अर्थ काय, आपल्याला पी ऑफ ए काय दिलं आहे 3/4, पी ऑफ बी काय दिलं आहे 1/2 आणि पी ऑफ सी काय दिलेलं आहे 5/8. आता क्वेश्चन कशावरती विचारलं आहे, टार्गेट हिट करण्यावरती विचारलं आहे. जर समजा टार्गेट हिट करत नसेल तर काय म्हणायचं, त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणतो आपण. मग आपण पहिल्यांदा त्याचं काय करायचं आहे, कॉम्प्लिमेंट काढून घेऊ. म्हणजे काय आलं, पी ऑफ ए डॅश कसं काढतो आपण 1 - पी ऑफ ए म्हणजे किती आलं 1 - 3/4 म्हणजे किती आलं 1/4. पी ऑफ बी डॅश किती आलं 1 - 1/2 म्हणजेच 1/2. पी ऑफ सी किती आलं 1 - 5/8 म्हणजेच काय आलं 3/8. बरोबर. आता त्यामध्ये प्रश्न काय विचारला आहे, इज हिट एक्झॅक्टली बाय वन ऑफ देम. म्हणजेच काय, समजा एला हिट करत असेल तर तो बी आणि सीला हिट करणार नाही, जर बीला करत असेल तर आणि एला आणि सीला काही हिट करणार नाही. म्हणजे फर्स्ट काय बघा, आपण फर्स्ट फक्त नाव देऊ, आपण डब्ल्यू नाव देऊया. काय काय सांगा आता याच्यामध्ये काय सांगितलं पहिल्यांदा, इज हिट एक्झॅक्टली बाय वन ऑफ देम. ठीक आहे, याचा अर्थ काय, एला हिट केला असेल तर बी आणि सीला हिट करणार, म्हणजे काय ना तो कॉम्प्लिमेंट. म्हणजे कसं, पी ऑफ ए युनियन बी डॅश युनियन सी. सॉरी, आता काय करतोय आपण, एक्झॅक्टली हिट बाय म्हणजे युनियन इंटरसेक्शन येणार. काय बघा, पी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश इंटरसेक्शन सी डॅश. म्हणजे आता ए हा हिट करतोय म्हणजे बी आणि सी काय करणार, हिट करणार. म्हणजे काय त्यांचा कॉम्प्लिमेंट आला, सगळे एकत्र करायचे म्हणजे काय ना युनियन. पुढचं काय आलं, पी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी डॅश युनियन पी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश इंटरसेक्शन सी. काय म्हणले, एक्झॅक्टली वन ऑफ देम. ए करत असेल तर बी आणि सी करणार नाहीत, जर बी करत असेल तर ए आणि सी करणार नाहीत, आणि सी करत असेल तर ए आणि बी करणार नाहीत. ठीक आहे. आता क्वेश्चनमध्ये काय, जेव्हा क्वेश्चनमध्ये असेल इंडिपेंडंट म्हणजे काय झालं, ए बी सी हे इंडिपेंडंट म्हणजे त्यांचे कॉम्प्लिमेंट सुद्धा काय असणार आहेत, इंडिपेंडंट. मग आपण असं लिहू शकतो, पी ऑफ ए पी ऑफ बी डॅश पी ऑफ सी डॅश प्लस पी ऑफ ए डॅश पी ऑफ बी पी ऑफ सी डॅश प्लस पी ऑफ ए डॅश पी ऑफ बी डॅश पी ऑफ सी. आता सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे आपल्याकडे. पी ऑफ ए काय आला 3/4, पी ऑफ बी डॅश काय आपल्याकडे 1/2, पी ऑफ सी डॅश आपल्याकडे काय 3/8 प्लस पी ऑफ ए डॅश आपल्याकडे काय 1/4, पी ऑफ बी आपल्याकडे काय 1/2, पी ऑफ सी डॅश आपल्याकडे काय 3/8 प्लस पी ऑफ ए डॅश आपल्याकडे काय 1/4 1/2 आणि 5/8. म्हणजे काय झालं बघा, 9/64 3/64 5/64 म्हणजे किती आलं 17/64. हे तुमचं फायनल आन्सर आहे. ओके, नोट डाऊन करून घ्या. चला आता आपला दुसरा क्वेश्चन काय सांगतो, इज नॉट हिट बाय वन ऑफ देम. आपला क्वेश्चन काय, हिट करतोय, टार्गेटला हिट करतोय. हिने काय विचार, नॉट हिट म्हणजे काय केलं, कॉम्प्लिमेंट आला. म्हणजे लिहिणार कसं आपण, आता नाव देऊया झेड. काय आलं इथं बघा, पी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन पी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश इंटरसेक्शन सी डॅश. काय म्हणले, नॉट हिट बाय वन ऑफ देम म्हणजे हिट करत नाही आहे, तो तुमचं काय आला कॉम्प्लिमेंट. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही, पी ऑफ ए डॅश डॉट पी ऑफ बी डॅश डॉट पी ऑफ सी डॅश. पी ऑफ ए डॅश काय आपल्याकडे 1/4 प्लस 1/2 प्लस 3/8. आन्सर काय आहे ना सांगा. आपण मध्ये 64 करू शकता तुम्ही, मल्टिप्लाय करायचं आहे. सॉरी माझ्याकडे प्लस झालेला आहे, माझ्याकडे प्लस झालेला आहे इथं.
इथं तुम्ही मल्टिप्लाय करायचं आहे की तिथे बघा बेस काय सेम आहे 64 आहे आणि वरती काय आलं 3 आलेलं आहे. ओके, हा झाला फर्स्ट. सेकंड क्वेश्चन झाला. आता थर्ड काय सांगते बघा, इज हीट म्हणले, वरचं काय म्हणले नॉट हीट. मग हा याचा कॉम्प्लिमेंट आला ना, मग आपण असं लिहू शकतो का बघा, पी ऑफ एक्स 1 मायनस पी ऑफ एक्स कॉम्प्लिमेंट. म्हणजे काय आलं, पी ऑफ एक्स काढायचं आहे म्हणजे काय विचारले, हीट केलेले. इथं काय विचारले, इथं काय विचारलं होतं नॉट हीट केलं, म्हणजे हा त्याचा काय झाला कॉम्प्लिमेंट. ह्याचं आपण उत्तर मग काढलं होतं, काय आलं 1/364 म्हणजे किती आलं 61/64. हे तुमचं आलं फायनल आन्सर. हे नोट डाऊन करून घ्या आणि ह्या टाईपचे एक्झाम्पल CETमध्ये आलेले आहेत आणि थोडं काय म्हणतात प्रॅक्टिस करा, अशा टाईपच्या एक्झामची प्रॅक्टिस करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू सो मच.